आणि रात्रपासून पाऊस चालू आहे. हा पूर आणि हा आपला ब्रिज ट्रॅक्टरचा. हा बघा सर दोन्ही वाळ ब्लॉक झालेले आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि इकडं हा सकाळपासून म्हणजे सकाळ नाही, रात्री 8 वाजेपासून तर आत्ताचे 11 वाजेपर्यंत पाऊस चालूच आहे. आता नॉर्मल कमी झालेला आहे भूरभूर. तर रात्रभर एवढा जोरात एवढा जोरात आणि आपल्या दोन्ही वाळाला पूर आलेला आहे. आपल्या घरासपासल्या वाळाला पण आणि इकडच्या वाळाला पण पूर आलेला आहे. गौरीला बांधायसाठी काही पण. आता इकडं आपल्या घर आहे, इकडंच आपल्याला गौरी चारायची थोडी थोडी. आणि ट्रॅक्टर काय फसत नाही, पुढे जाऊन फसणार आहे, कारण की इकडे काही एवढं फसासारखं नाही. आता ती आवाज येते मग तिला घेऊन येतो. इकडे बांधलेली आहे, फक्त एवढंच चरायचं. आणि इकडे एवढं, तिकडे डाळिंबाला हात नाही लावायचं, तिला सांगितलंय. इकडून असं जम्प मारून तिकडे जायचं. इकडे मागच्या पायाला मोठी धामून रे, माझ्या मोठ्या भावावर आहे ना, तुम्ही डायरेक्ट हू केलं होतं. कसं हू. आणि हा झेंडू, मला आज माती लावायची होती पण माती लावायला काही चान्सेस नाही. आणि ते मध्ये असं पाणी तुंबलेले झेंडू. खूप चांगला पाऊस झालेला हा. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streams we find. Let's write a new story, leave the old. शेतकरी विषयी माहिती घेण्यासाठी आता नक्की फॉलो करा आणि नक्की या. आपण पुढं अजून काय काय जे दिसतील आपल्या नशिबात घडल ते सर्व तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करा. हा आमच्या इकडूनचा मोठा पूर. हो, जाऊ पाहू तिकडं. इधर से काय एवढं पाणी नितळ म्हणून दिसत आहे, नाही तर इकडे तू खेकडे 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 खेकडे. इकडून दाखवते कसं आलो मी. आमच्या इकडूनचा पूर असा आलेला आहे. आपल्याकडे लाकडं पण नाना त्यांची लाकडं गेलेली आहे. अर्धा तास झालाय. गाय बांधली ती, आपली गौरी बांधली ती इकडं. आणि मला आहे ना कसं, माझ्या जीवापेक्षा ना मला गौरी प्यारी का गौरव. चलो थोडं पुढे पुढे जाऊ आपण. अजून जर जोरात जोरात पाऊस आला ना तर मग आपल्याकडे ही मकाई आहे इकडं, म्हणजे आपल्या इंग्लिश गवत आहे ते. आणि तिकडे पण लावले काही, तिकडं इकडं आहे. आणि इकडे एक खोपा आहे, पण मग कसं आहे थोडं लांबच राहतो, कारण की चुकाट्याचं आहे ना लय अवघड आहे. थोडा पाऊस वाढलाय, थोड्या वेळा पुन्हा ना एक गवताचं बोंद कापून तिच्या काय खोलीमध्ये नेऊन ठेवू. म्हणजे कसं थोडं आता एवढं फक्त एवढं ठरलं का मग आपली मकाई येते. एवढंच तर भरपूर झालं तिच्या वालं. इकडे लय बोलले बाबा. इकडून जाऊ. घरे घरच्यांना काहीच माहित नाही. जेव्हा मम्मी ब्लॉग पहिले होते तेव्हा समजेल मम्मीला. गवत आहे ना बोललंय ना, मग थोडं कॅरेट घेतले, कॅरेट वाचून घेतलं. नीट थोडं बोललो, थोडं गवत टाकलं वाळेल, म्हणजे कसं त्याला व्यवस्थित बसते. आता थोडा कमी झालाय, थोडं लगेच आणून 5-1 मिनिटात येईन, लगेच गाय घेऊन इकडं. माझं येत चालू आता. म्हणजे मी काय बोललो समजलं का, नो रिक्स. आता ट्रॅक्टर मध्ये लावलाय, गौरी तिकडे. आता पाय बघा माझी मागलेली चिखलं नाही. आता धुवून आता घरात मस्त आराम जर केला ना, नो टेन्शन. तिला गौरीला आता मस्त मकाई टाकलेली. आता ना पाऊस एवढा वाढलेला आहे, बरं झालं मी गौरीला आपण शेड मध्ये बांधलेलं आहे. म्हणजे जोरात आला हळू आला, आता हळू आहे एकदम. आता थोड्या वेळात परत जोरते, म्हणजे जोरात हळू चालू आहे असं. आता तिला ना पाणी पाचतो आणि तिने मकाई सगळी उलटी पालटी करून टाकली, कॅरेट डायरेक्ट डोक्यात. एवढा पाऊस वाढला परत. आणि आता तिने इकडे काय खाल्लं नाही, तिकडे नेऊन बांधलंय. आता पेरू खाऊ राहिली ती. आणि आता खूप जोरात पाऊस सुरू झाला परत.
ते ऐकतच नाही. तिला पाणी पाजायला दिलं होतं पण ती पाणी पिलं नाही तिने. स्वतः गौरीला घेऊन चाललोय घरी. 4 वाजले, तिला घेऊन चाललोय आता घरी. हा. इकडे काय ट्रॅक्टर बसणार. सकाळपासून आता काहीतरी थोडाफार पाऊस थांबलेला आहे. एकदम थोडं छान पाणी टपकत नाही पण पाहिलं ना. आता गार गार हवा सुटली बघा. बघा मी चालतो. सगळ्यात जास्त पाऊस आहे ना मोहोळीमध्ये जास्त पडतोय. आता इकडं हा बघा पूर्ण काळा पट्टा दिसतो. तिकडे जसं जसं मोबाईल फिरू ना सगळं आता सगळं खाली गेलेलं आहे. जस्ट 3 मिनिटापूर्वी ना खूप जास्त जोरात पाऊस होता आणि मामाला फोन केला. मामा म्हणा अरे एवढा जास्त पाऊस आहे तुमच्याकडे आहे का म्हणा. नाही नाही आपल्याकडे पाऊसच नाही. आता हे बघा आता थेंब पडायला लागले. काळ आलंय आणि आता चाललंय चारायचं काम बांधायला आपल्यात काही सेकंदात जोरात पाऊस आला. गौरी चाल पटकन पळ. काही सेकंड मोबाईल म्हणजे व्हिडिओ एंड केला नाही तर म्हणजे बंद केला नाही तर लगेच जोरात पाऊस आला. आता एवढा जोरात पाऊस म्हटल्यावर इकडे पाणी बघू शकतो. ट्रॅक्टरचं ऑइल आहे ते. इकडे आहे आज परत सुरू झालेला पाऊस आणि आता वाजले आहे 6 वाजता पाऊस सुरू झालाय परत जोरात. आणि आता बघू शकता तुम्ही गच्चीवर बघा पाणी. आणि आता म्हणजे ना विषय असा झाला का गाय मी मध्ये बांधली म्हणजे थोडस गाय राहिलीच होती. म्हणजे थोडीशी मध्ये आणायची राहिली तेव्हा लगेच सुरू झाला पाऊस. आणि आज बघा पाणी तुंबलं बघा इथं पाणी तुंबलं. मला दुपारी म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी दाखवलं तर का या वावरामध्ये आज म्हणजे जास्त पाणी तुंबणार नाही का. काय याचा अर्थ का म्हणजे उन्हाळा जास्त होता त्याच्यामुळे पाणी जास्त तुंबलेलं नव्हतं. आज आहे बघा पाणी तुंबलेलं तिकडे पण हे बघा जे पाणी दिसतंय ना हे बघा हे पाणी. आता इकडे कुठं पाणी दिसतंय हे बघा इकडं पण दिसतं तिकडे दिसतं. अजून पुढे दिसतं तुम्हाला तिकडं आत्ता साचलं बघा तिकडे बघितलं ना. आज साचलं बाई सगळं आत्ता साचलं. कारण की आता पाणी जिरायला चान्स नाही राहिलेला त्याच्यामुळं मी बरं टोपी घालेली काय माहिती का. मला लवकर सर्दी होती त्याच्यामुळं मग ती सर्दी आली तर महिना जात नाही असं आहे. आमच्या घरात आहे ना प्युअर शंख आहे म्हणजे ते वाजवायचा जे मोठ्या मोठ्या मंदिरात मोठ्या मोठ्या देवस्थानापाशी राहतो. हा पाठीमागचा म्हणतो अरे मला शिकव ना. अरे मला शिकव ना. मला शंख वाजव शिकव ना. तुला शंख वाजवता येत नाही का. तुला शंख वाजवता येत नाही. आता वाजले 7 आणि इकडे कोथिंबीर आहे ना त्याचे फोटो काढायला चालू आहे. उद्या कोथिंबीरची बहुतेक हार्वेस्टिंग करायची ना. मग आता खाली चाललोय खाल्ल्या पहिले इडल्या प्लॉटवरून पहिले खाल्ल्या प्लॉटवरून मग इकडे येऊ. चल ना पटकी चल ना. तुला शंख वाजवता येत नाही का तुला. इकडे इकडे हा शंख कसा वाजवतो माहिती का. आपण कुरकुरे वाजतो ना कसं करतो कुरकुरे वाजवतो कसं. हा हे बघा असं फक्त त्याच्यामध्ये जाऊन ना ती कुरकुरी वाजवायची राहते. कशामध्ये जाऊन ते शंखामध्ये नाही जायचं राहत. शंखामध्ये ना जेव्हा आपण होट लावतो ना तेव्हा ते कुरकुरी वाजवायची. कशी अशी नको काही नको करू. मी खाल्ल्या प्लॉट मध्ये गेलो पण फोटो पण व्हिडिओच नाही काढला मी. आता इकडे व्हिडिओ हा व्हिडिओ काढू आपण चला इकडे. एवढी हाईट आहे आता याच्यामध्ये मग तरी 1.5 हिटाच्या 1.5 हिटच्या आसपास असेल. फुटावर तर नाही सांगता ना 1.5 हाईट आहे. हा चालिये आज तो शंख त्याला वाजवायचा आहे. आता एखाद्या वेळेस मी तुम्हाला वाजून दाखवील. आता वेळ नाही. आता काहीच पाणी नाही राहिलं. आता काहीच पाणी नाही. मग माझा पैसा टाकला तर टाक खाली झालाय ना. कुठे खेकडे तुला कुठे खेकडे दिसते. हे वावर आहे ना लय व्याकर पैसा असं येतो आडवा आडवा ट्रॅक्टर जर घातला ना फसत नाही. हे बघा इकडे पाहिलं ना किती पचकीन पाय मध्ये जातो. थांब बाहेर नाही नाही येडाचे थांब तेवढे सांग तू. आता इकडे पाय धुवायचे. इकडे पाणी कमी वाटतं किती शांत पाणी. आणि 2 चिल्ली पिल्ले हाय. हा 1 मिनिट.
आता तळ दाखवतो, तळ आमच्या इथलं मोठं. ओ बापरे, या बघा हे तळ. आणि हा आपला, उई काय मुंगी, हा आपला आहे किती 12 एकरचा पट्टा. एकदम शांत आहे, हवा आणि थोडं पाऊस पण नाही. वरती बघा किती जोरात ढग चालले, बघितलं ना. आणि आता माझा पाय मागा चिखलामध्ये गेला असता बेकार. इकडे बघा किती मोठी परिस्थिती पहिली, एकदम घाण झालेली. या आता धुवायला लागलं थोड्या वेळाने. पायरीवर चढलो नाही तर मला थोडं वेगळंच वाटलं. मग हे ना चांगलं धुवून काढलं, इकडेच नळी होती आणि हे पण थोडं चांगलं व्यवस्थित धुवून काढलं. मलाच आवडत नाही असं आहे ना, पसारा आवडत नाही अजिबात मला. आता चप्पल एकदम आलात काढायला लगेच, नाही तर लगेच स्लिप होऊन जाते पायासहित. म्हणून ही टाकली मॅट, ही मॅट त्यासाठीच टाकली. सो गाईज, पाऊस थांबलेला आहे आणि इकडं मस्तपैकी वातावरण छान झालेलं आहे. आणि उद्या आपल्याला कोथिंबीरची हार्वेस्टिंग करायची, जागेवर देणार आहे बहुतेक, मला माहित नाही, पप्पालाच माहिती आहे. उद्या बघू. ब्लॉग खूप मोठा झाला आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.